घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नीलाम्बुज श्यामल कोमलांगं सीता समारोपित वामभागं पाणौ महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं पांडुरंगाकारु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्वर दिक्प्रदेशं विधित्राजदैवी सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा
त्यांचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि जटाटवी गलज्जल प्रवाहारि गले गले करी संतांच्या काय माझी वाणी मानील संताशी रंजवू चित्तासी आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग खिशात नाही धान समाजात नाही मान खिशात नाही धान समाजात नाही मान घरात मोडकी खाट पाणी प्यायला फुटका माठ आणि शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट ते देहून निवासी वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: भगवंताच्या कृपेने आणि संत महंतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून
सुंदर होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि असं म्हणतात की व्यवहारामध्ये कोणतीही वस्तू जर आपल्याला दिसत असेल, मग ती गाडी असो, बंगला असो, घर असो, त्या प्रत्येक वस्तूच्या मागचं कारण जे आहे ते पैसा असतो. तसं व्यवहारातील वस्तू खरेदी करण्याकरता जसा पैसा जवळ असावा लागतो, तसंच हातून असं सत्कार्य घडण्याकरता सुद्धा एकाच जन्मीचं नाही तर अनेक जन्मीचं पुण्य असावं लागतं. त्याच वेळेस असा सत्संग हातून घडत असतो. म्हणून म्हणतात की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारं नाशं विधाय हि तदोदयते विवेक. अनेक जन्माच्या पुण्याचं अर्जन केलं की मग प्रसाद रूपाने प्राप्त होतो तो हा सत्संग. आणि म्हणून या ठिकाणी हा सत्संग, हा सप्ताह जरी होताना दिसत असला तरी याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आमच्या मावशी आणि काकांनी, किशोर भैया, तुळशीराम भैया असतील, या सगळ्या परिवाराने कमवलेलं पुण्य. म्हणून त्यांच्या हातून हे सत्कार्य या ठिकाणी घडते. या पुढेही ते असंच घडत राहील हीच इच्छा आपण त्या भगवान भोलेनाथाच्या चरणावरती करणार आहोत. आणि आज या ठिकाणी सुंदर अशी मृदंगाची साथ जे देत आहेत ते हरिभक्त पारायण वैष्णवजी महाराज चाळक, त्यांनाही धन्यवाद देते. सुंदर अशी हार्मोनियम जे वाजवतात ते हरिभक्त पारायण पांचाळ महाराज, त्यांनाही धन्यवाद देईल. सुंदर अशी चाल आत्ताच ज्यांनी गायली ते हरिभक्त पारायण काळे महाराज असतील, तसेच कैलास महाराज असतील, ठोसर महाराज असतील, आणि या ठिकाणी बाबाही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. आणि तुमच्या सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या या सेवेला या ठिकाणी सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मागणं त्या भगवान परमात्म्याकडे मागितलेलं आहे. आणि मग काय मागणं तुकोबाराय मागतात तर तुकोबाराय म्हणतात, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. आता मागतात कोण तर तुकोबाराय. कुणाकडे मागतात? देवाकडे. आणि काय मागतात तर संत संगती तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याकडे मागतात. आणि म्हणून हे मागणं जे आहे ते महत्वाचं ठरलेलं आहे. मागणं महत्वाचं कधी ठरतं? ज्यावेळेस मागणारा मोठा असतो, ज्याच्याकडे मागितलं तोही मोठा असतो, आणि मागितलेली वस्तू सुद्धा मोठी असते. त्याच वेळेस ते मागणं त्या ठिकाणी मोठं ठरत असतं. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबाराय मागतात, देवाकडे मागतात आणि संत संगती मागतात. म्हणून हे मागणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरलेलं आहे. पण साधारण माणूस जर साधारण माणसाकडे मागायला लागला तर ते मागणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरत नाही. जसं बसमध्ये प्रवास करत असताना एकाच सीटवर दोघ जण बसले आणि एक बिडी पिणारा जर दुसऱ्या बिडी पिणाऱ्याकडे बिडी मागत असेल तर ते मागणं जे आहे
ते नाशवान आहे, त्याच्यात मागणाराही लहान आहे, ज्याच्याकडे मागतोय तोही लहान आहे आणि मागितलेली वस्तू सुद्धा तुच्छ आहे, नासकी आहे आणि म्हणून ते मागणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरत नाही. आणि मग संत महात्म्यांना मागायचं ठरलं तर एक तर ते देवाकडे मागतात किंवा मग संतांकडे तरी मागतात. विठ्ठल विठ्ठल आणि मग तुकोबारायांना मागायचं झालं तर तुकोबाराय ज्ञानोबारायांकडे तरी मागतात किंवा मग नाथांकडे तरी मागतात. तिसऱ्या व्यक्तीकडे तुकोबारायांना लागणारी वस्तू त्या ठिकाणी भेटत नाही. कारण सांसारिक व्यक्तीकडे माणसाला परमार्थातलं त्या ठिकाणी संत महात्म्यांना काही भेटत नाही. जसं फुटाण्याच्या दुकानात जाऊन जर हिरा मागितला तर तो त्या ठिकाणी त्या फुटाण्याच्या दुकानात हिरा भेटत नाही, तसं सांसारिक व्यक्तीकडे जर परमार्थातलं काही मागितलं तर ते त्याच्याकडे तुकोबारायांना मिळणं शक्य नाही. आता फुटाण्याच्या दुकानात हिरा भेटत नाही, तसा हिऱ्याच्या दुकानात फुटाणे भेटत नाही. तसंच सांसारिक व्यक्ती पारमार्थिक व्यक्तीला परमार्थातलं काही देऊ शकत नाही आणि पारमार्थिक व्यक्ती जे आहे संत महात्मे संसारातलं त्या नाशवान वस्तू आपल्याला देऊ शकत नाही. पण विशेषता अशी आहे, त्या फुटाण्यावाल्याच्या दुकानात हिरा भेटत नाही पण तो दुसरीकडून हे आपल्याला आणून देऊ शकत नाही, कारण त्याची ती परिस्थिती नाहीये. तसंच सांसारिक व्यक्ती त्याच्याकडे तर परमार्थातलं काही भेटत नाही परंतु तो देऊ शकतो असंही होत नाही. आणि मग जसा त्या हिऱ्याच्या दुकानात जाऊन जर आपण फुटाणे मागितले तर ते फुटाणे त्या दुकानात भेटत नाही परंतु तो हिऱ्याचा दुकानदार ते फुटाणे आपल्याला दुसरीकडून आणून देऊ शकतो. तसं संत महात्मे किंवा भगवान परमात्मा यांचं दुकान म्हणजे हिऱ्याचं दुकान आहे. आणि मग त्या संत महात्म्यांकडे गेल्याच्या नंतर दुसरं काही आपण मागायचं नाही. सांसारिक वस्तू सांसारिक माल त्या संत महात्म्यांच्या दुकानात नाही, परंतु तो देताच येत नाही असं नाही, ते देण्याचं सामर्थ्य त्या संत महात्म्यांकडे आहे. परंतु त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर आपण सावध असलं पाहिजे की आपण काय मागावं. कारण हिऱ्याच्या दुकानात आपण फुटाणे मागितले आणि एक उंझळभर जरी फुटाणे त्या हिऱ्याच्या दुकानदाराने आपल्याला दिले तरी ते काहीच कामाचे नाही. पण त्या हिऱ्याच्या दुकानदाराने मोहरी एवढा जरी हिरा आपल्या हातात दिला तरी त्याची किंमत ही लाख रुपये आहे. तसं या संत महात्म्यांकडे गेल्याच्या नंतर सांसारिक वस्तू आपण मागितल्या तर ते फुटाणे त्या हिऱ्याच्या दुकानात मागितल्यासारखं आहे. म्हणून त्या संत महात्म्यांकडे गेल्याच्या नंतर या संसारातील नाशवान वस्तू त्यांच्याकडे न मागता त्यांना म्हणायचं की हे भगवंता, मला थोडंसं ज्ञान द्या, मला थोडी भक्ती द्या, थोडंसं वैराग्य द्या. आणि मग त्या संत महात्म्यांनी ती थोडीशी भक्ती, थोडंसं ज्ञान, थोडंसं वैराग्य आपल्याला दिलं की मग तो हिरा मिळाल्याप्रमाणे आपलं जीवन सुद्धा लाख मोलाचं होऊन जात असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि संत महात्मे त्या देवाकडे मागताना सावध आहे. ते काय मागतात तर संत महात्मे भगवंताला म्हणतात की हे भगवंता, न मिळो खावया न वाढो संतान,
देवाकडे मागतात की हे देवा, न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो. ते संत म्हणतात देवा, आम्हाला अन्न भेटलं नाही तरी चालेल, आमची संतती वाढली नाही तरी चालेल, हा संसाराचा वेल मांडवावरती गेला नाही तरी चालेल, परंतु परिहा नारायण कृपा करू, फक्त भगवंता तुझी कृपा आमच्यावरती असू दे, असं मागणं त्या ठिकाणी ते संत महात्मे त्या देवाकडे मागतात. परंतु जीवाची जर मागणी आपण पाहिली तर त्या संतांच्या पूर्ण विरुद्ध आहे. जीव काय मागतो तर वाढावे संतान, वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, ही एवढीच अपेक्षा जीवाची त्या देवाकडे आहे. परंतु त्या संतांच्या दुकानात सगळा माल भेटत असतो. संत सज्जनी मांडले दुकान, सगळंच त्या संतांच्या दुकानात भेटतं. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, भुक्ती म्हणजे संसार आणि मुक्ती म्हणजे मोक्ष, हे सगळंच त्या संत महात्म्यांकडे भेटतं. परंतु काय मागावं याचं ज्ञान जीवाकडे असलं पाहिजे. आणि म्हणून दुकान देती आली यासी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. सगळं देण्याकरता ते संत उदार आहे. परंतु संसारातील वस्तू आपण त्यांनी संतांकडे किंवा देवाकडे मागायच्या नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी 7 दिवसापासून सगळ्यांनी त्या भगवान परमात्म्याची काया वाचा मनाने सेवा केलेली आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी त्या भगवंताकडे काहीतरी मागण्याचा अधिकार निश्चितच आपल्याला आहे. पण या सामान्य जीवाला त्या देवाकडे काय मागावं हे कळत नाही. म्हणून त्या देवाकडे मागत असताना आपल्या मनाने न मागता संत महात्म्यांचं मागणं डोळ्याच्या समोर ठेवून त्यांच्याकडे मागावं. आणि म्हणून तुकोबराय सुंदर अशी मागणी या अभंगामध्ये त्या भगवान परमात्म्याकडे तुकोबरायांनी केलेली आहे. संत संगतीची मागणी तुकोबराय त्या भगवान परमात्म्याकडे करतात. आणि मनाने जर आपण त्या ठिकाणी त्या देवाकडे मागायला गेलो, संतांचं मागणं डोळ्यासमोर ठेवून मागितलं नाही तर त्या उपमन्यू सारखी वेळ आपल्यावरती येते. त्या उपमन्यूने भगवान परमात्म्याची घनघोर तपश्चर्या केली आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याच्या नंतर त्याच्याकडे काय मागितलं तर एक वाटीभर दूध त्या ठिकाणी उपमन्यूने मागितलं. आता भगवान परमात्म्याने विचार केला की याला कळत नाही काय मागावं. आपण जर याला वाटीभर दूध दिलं तर लोक म्हणतील की मागणाऱ्याला कळालं नाही पण देणाऱ्याला तरी कळायला पाहिजे होतं. मागणारा बालक होता परंतु देणारा देव होता. आणि म्हणून भगवान परमात्म्याने वाटीभर दूध न देता क्षीराचा सागर उपमन्यू, दुधाचा समुद्रच त्या उपमन्यूला दिला. आणि आपलं घरातलं 1 दिवसाचं जरी डेअरीला गेलं नाही तर माणसाला प्रश्न निर्माण होतो याचं करायचं काय. मग एवढ्या दुधाचं तो काय करील. म्हणजे तपश्चर्या केली, भगवंत प्रसन्न झाला, परंतु काय मागावं हे कळालं नाही. तसं आपल्याला होऊ नये म्हणून संत महात्म्यांच्या मार्गदर्शनाने त्या भगवान परमात्म्याकडे मागणं मागायचं. विठ्ठल विठ्ठल. सुंदर असं मागणं तुकोबराय भगवान परमात्म्याच्या समोर या अभंगामध्ये ठेवताय. आषाढी वारीचे दिवस आले की तुकोबरायांना मनामध्ये खूप आनंद व्हायचा. आणि तुकोबरायांनाच होत होता असं नाही
तर त्या प्रत्येक वारकऱ्याकरता ती आषाढी वारी म्हणजे एक पर्वणी असते, पर्वकाळ असतो. आणि तुकोबारायांची तर अशी अवस्था व्हायची की भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तुकोबारायांना खूप ओढ त्या भगवान परमात्म्याची लागायची. आणि कशी ओढ लागते तर तुकोबाराय म्हणतात, दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत सेवा तुली पंढरीची. तो दिवाळीचा सण आला की मग त्या सासरवासीन स्त्रीला आपल्या माहेराची ओढ लागत असते. तशीच त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाची ओढ ती आषाढी वारी जवळ आली की तुकोबारायांना लागायची. आणि फक्त भक्तच भगवंताला भेटण्याकरता व्याकुळ होतात असं नाही, तर तो भगवान परमात्मा सुद्धा जसं आपण एखादं काम करून थकलो की मग कमरेवर हात ठेवून उभा राहतो, तसाच तो भगवान परमात्मा सुद्धा ती वारी जवळ आली की आपल्या भक्तांची वाट पाहतोय, कमरेवर हात ठेवून त्या ठिकाणी त्यांची वाट पाहतो. आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी आली की तुकोबारायन त्या भगवान परमात्म्याला सुद्धा भक्तांची तो वाट पाहायचा. वाट पाहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. त्या भगवान परमात्म्याला सुद्धा त्या भक्तांच्या दर्शनाची ओढ लागत असते. आणि सुंदर प्रकारे आता ती आषाढी वारी जवळ आलेली आहे. तुकोबारायांच्या गळ्यामध्ये विणा आहे, खांद्यावरती पताका आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि मुखामध्ये सुंदर असं भगवान परमात्म्याचं नाम आहे. सुंदर असं भजन करत करत तुकोबाराय पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा रखुमाई पांडुरंग. राधा रखुमाई पांडुरंग. राधा
भजन त्या ठिकाणी तुकोबराय करतात. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. सुंदर असं भजन करत करत तुकोबराय मुक्काम दर मुक्काम करत करत त्या पंढरीमध्ये येऊन पोहोचले. आणि आता वारीचा नियम आहे चंद्रभागा स्नान विधितो हरिकथा. आणि म्हणून तुकोबरायांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि आता दर्शनाकरता तुकोबराय बारीत लागलेले आहे. आणि पूर्वीच्या काळात महाराज जरी असते तरी ते बारीतूनच दर्शन घ्यायची ही VIP व्यवस्था आता निघाली. पण वशिल्याच्या चोरवाटा फक्त मूर्तीपर्यंत पोहोचवतात, देवापर्यंत नाही. आणि म्हणून तुकोबराय त्या ठिकाणी आता बारीमध्ये लागलेले आहे. हळूहळू हळूहळू ती बारी पुढे सरकतीये आणि तुकोबराय भगवान परमात्म्याच्या जवळ त्या ठिकाणी समोरासमोर आले. आणि तुकोबरायांना ते भगवान परमात्म्याचं सुंदर स्वरूप तुकोबरायांनी पाहिलं आणि तुकोबरायांना एवढा आनंद झाला. तुकोबराय म्हणतात घेतले जन्म मागे त्याचे सार्थक आजी झाले हो. मागे मी जेवढे जन्म घेतले त्या माझ्या सगळ्या जन्माचं सार्थक झालं. आणि त्या भगवान परमात्म्याचं सुंदर रूप तुकोबरायांच्या डोळ्यासमोर आहे. तो भगवान परमात्मा खूप सुंदर आहे. सावळी सुंदर रूप मनोहर किंवा मग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं सुंदर स्वरूप त्या तुकोबरायांनी. तुका मने जन्म आल्याचे सार्थक तुका मने जन्म आल्याचे सार्थक तुका मने जन्म आल्याचे सार्थक तुका मने जन्म आल्याचे स्वरूप त्या तुकोबरायांनी भगवान परमात्म्याचं पाहिलं. तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं सुंदर स्वरूप त्या भगवान परमात्म्याचं तुकोबरायांनी पाहिलं. आणि आतापर्यंत त्या वाटचालीमध्ये जेवढा थकवा तुकोबरायांना आला होता तो सगळा थकवा तुकोबरायांचा निघून गेला. आणि तुकोबराय म्हणतात की भाग गेला क्षण गेला अवघा झाला आनंद. अवघा आनंद झाल्यासारखं तुकोबरायांना वाटू लागलं. आणि आता तुकोबराय भगवान परमात्म्याच्या जवळ आले, भगवान परमात्म्याच्या चरणावरती मस्तक टेकवलं. आणि आता तुकोबरायांच्या मनामध्ये विचार आला की आता माझ्या जन्माला येण्याचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. त्या एका विठ्ठलाला पाहण्यामध्ये या मनुष्य जीवनाचं सार्थक आहे. आणि म्हणून तुकोबरायांना आता आनंद झाला की माझं मनुष्य जीवन या ठिकाणी सार्थक झालेलं आहे. आणि आता जेवढा आनंद तुकोबरायांना भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर झाला त्याच्या लाख पटीने आनंद भगवान परमात्म्याला तुकोबराय भेटल्याच्या नंतर झाला. आणि तुकोबरायांच्या हृदयामध्ये झालेला भगवत भेटीचा आनंद तुकोबरायांच्या नेत्रातून बाहेर पाझरतोय.
आणि भगवान परमात्मा सुद्धा अतिशय आनंदित झाले आणि भगवंत म्हणतात की मी 28 युगापासून या विटेवरती उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा, परंतु तुकोबारायांसारखा महात्मा मला आजपर्यंत भेटला नाही. कारण ज्ञानोबा तुकोबा यांच्यासारखे संत भेटले की देवाला सुद्धा समाधान वाटत असतं. तुमच्या आमच्यासारखे रोज भेटतात, मागणारे अनेक भेटतात, परंतु ज्ञानोबा तुकोबा गोरोबा चोखोबा यांच्यासारखे भक्त भेटायला देवाला सुद्धा नशीब असावं लागतं. आणि तुकोबाराय भेटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला खूप आनंद झालेला आहे. आणि आता तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे पाहतात, भगवान परमात्मा तुकोबारायांकडे पाहतात. बराच वेळ झाला कुणीच काहीच बोलत नाही. आणि आता तुकोबाराय भगवंताला म्हणतात की देवा मी येतो बरं. भगवंत म्हणे तुकोबाराय या, पण जाता जाता माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले देवा हे तुम्ही काय करतात? तू माझा स्वामी मी तुझा रंक. भगवंता तुम्ही आमचे स्वामी आहात, मी तुमचा सेवक आहे. आणि सेवकाला स्वामीने आज्ञा द्यायची असते. सेवके करावे सांगितले काम. सेवकाने त्या स्वामीने आज्ञा दिली, तिचं पालन करणं हे त्या सेवकाचं काम आहे. आणि भगवंता मी तुमचा सेवक असतानाही तुम्ही मला आज्ञा द्यायची सोडून विनंती कसली करताय? तुमची काय आज्ञा आहे ते मला सांगा. त्यावेळेस भगवंत म्हटले तुकोबाराय माझी तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे, तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागा. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं देवा मला काहीच नकोय, कारण मी काही मागण्याकरता तुझ्याकडे आलेलो नाही. आणि तो भगवान परमात्मा एकदा की भेटला की मग काहीच मागायचं शिल्लक राहत नाही. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीव ग्रंथीहीन तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की मी भेटल्याच्या नंतर जीवाचं मागणं शिल्लक राहत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले देवा माझंही तसंच झालेलं आहे, आता मला तुझ्याकडे काहीच मागण्याची इच्छा राहिली नाही. तू भेटला याच्यातच माझं सगळं सुख समाधान आहे. भगवान परमात्मा म्हटले तुकोबाराय मला माहित आहे तुम्ही संत आहात, कोणत्याच प्रकारची इच्छा तुमच्या मनामध्ये नाहीये, पण मी म्हणतो म्हणून मागा. त्यास तुकोबारायांनी सांगितलं की देवा मला तुझ्याकडे काहीच मागता येणार नाही, आणि मागायचंच असतं तर मी घरूनच मागणं मनात धरून आलो असतो. परंतु आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलं की भिक्षा पात्र अवलंबिने जळोजिने लाजिरवाणे, त्या देवाकडं कधीच काहीच मागायचं नाही असं आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलंय. म्हणून वडिलांची रीत काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवले की त्या देवाकडे काही मागायचं नाही, आणि म्हणून तुझ्याकडे काही मागणं उचित ठरणार नाही. आता काही मागणं उचित असतं आणि काही अनुचित असतं. मग उचित मागणं कशाला म्हणतात? तर त्या स्त्रीने जर आपल्या पतीकडे साडीचा हट्ट धरला तर ते मागणं उचित आहे, कारण त्या पतीचं त्या स्त्रीला साडी देणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि ती जर त्याच्याकडे साडीची मागणी करत असेल तर ते मागणं त्या ठिकाणी योग्य आहे.
आणि म्हणून तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात की तुझ्याकडे मी काही मागणं अनुचित ठरेल. मग अनुचित मागणं कशाला म्हणतात, तर तीच बायको जर पेरणीच्या वेळेस त्या नवऱ्याकडे दागिने करून मागत असेल तर मग म्हणतात बैल तासाड आणि बायको दिवसाड हाणली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. याला अनुचित मागणं म्हणतात, कारण त्या पेरणीच्या वेळेस असलेले दागिने सुद्धा गहाण ठेवावे लागतात आणि जर त्यावेळेस दागिने करून मागत असेल तर ते मागणं अनुचित आहे. किंवा एक बाई छत्री खरेदी करण्याकरता दुकानावर गेली आणि गेल्याच्या नंतर त्या दुकानदाराला तिने विचारलं, म्हणे दादा छत्री केवढ्याला दिली? तो म्हणे ताई 100 रुपयाला दिली. आता ही लगेच अर्ध्यावर यायची, ही म्हणे 50 ला दे. तो म्हणे ताई 80 रुपयाला घ्या. ती म्हणे आता 40 ला दे. तो म्हणे तुमचेही 40 राहू द्या, माझेही 80 राहू द्या, बोहाणीचं गिराईक आहे म्हणून 50 रुपयाला घेऊन टाका. ती परत अर्ध्यावर आली, ती म्हणे 25 रुपयाला दे. आता तो दुकानदार वैतागला, म्हणे ताई फुकटच न्या ना. ती म्हणे मग 2 द्या. याला म्हणायचं अनुचित मागणं. विठ्ठल विठ्ठल. तसं तुकोबाराय म्हटले देवा तुझ्याकडे काही मागितलं तर ते मागणं अनुचित ठरेल, म्हणून मला तुझ्याकडे काही मागता येणार नाही. तर भगवान परमात्मा तुकोबारायांना म्हणतात की तुकोबाराय तुमच्या पूर्वजांनी फक्त देवाकडे काही मागू नका असं तुम्हाला सांगितलंय, पण देवाने दिलं तरी घेऊ नका असं कुठं सांगितलंय. म्हणून तुम्ही तुमच्या मनाने मागत नाही, मी म्हणतो म्हणून मागा. तर तुकोबाराय म्हटले देवा तू भेटलाय, आता ते मागणंच आमच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलं नाही. काम नाही काम नाही झालो बाहेर कामा, फावल्या त्या करू चेष्टा उच्चिष्ट दुष्टा बैसोणी. तुकोबाराय म्हटले आता ते मागणंच आमच्या जीवनातलं संपूर्ण गेलेलं आहे आणि ते मागणं जे आहे ते फक्त संत महात्म्यांचं संपू शकतं. जीवाचा जर विचार केला तर माणसाच्या इच्छा ज्या आहेत, वासना ज्या आहेत त्या मेल्याच्या नंतर सुद्धा शिल्लक राहत असतात. असाच एक म्हातारा मेला आणि आता त्या 10व्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रवचन ठेवण्यात आलं. अर्धा तास झाला, 1 तास झाला, पण त्या पिंडाला कावळा शिवत नाही. सगळेजण वैतागले. त्याच वेळेस त्या म्हाताऱ्याचा एक मित्र समोर आला आणि त्या प्रवचनवाल्या महाराजांना सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही फक्त एवढं म्हणा हे 10व्याचं जे प्रवचन मी केलं त्याचा रुपया सुद्धा मी घेणार नाही, कारण हा माझा मित्र होता. आयुष्यभर याने चिकाटीने संसार केला आणि हा माझ्याजवळ म्हणायचा की मी मेल्याच्या नंतर माझ्या 10व्याला एखादा बाबा येईल, विनाकारण 4-2 हजार घेऊन जाईल, म्हणून तुमचं काय ठरलेलं असेल ते आम्ही नंतर करू, पण फक्त एवढं म्हणा की या प्रवचनाचा रुपया सुद्धा मला नको. आता महाराजाच्याही तोंडाला बोलून बोलून फेस आलेला होता. महाराज म्हणे या प्रवचनाचा मी रुपया सुद्धा घेणार नाही असं म्हणेपर्यंत त्या पिंडाला कावळा येऊन शिवला. म्हणजे या जीवाच्या वासना आहेत की ज्या मेल्यानंतर सुद्धा शिल्लक राहतात. आणि तुकोबाराय म्हणतात की भगवंता आता मागण्याची इच्छाच माझी शिल्लक राहिली नाही, म्हणून मला तुझ्याकडे काहीच मागायचं नाही. आणि आता भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आपण कितीही आग्रह केला तरी तुकोबाराय आता आपल्याकडे काहीच मागणार नाही. तर भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले, कटेवरचे हात काढले, आपलं त्या ठिकाणी ते उपर्ण तुकोबारायांच्या समोर अंथरलं. गुडघ्यावरती भगवान परमात्मा तुकोबारायांच्या समोर बसले आणि म्हणतात की तुकोबाराय तुमच्या पाया पडतो पण काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले देवा हे तुम्ही काय करतात? दर्शनाकरता भाविकांची गर्दी आहे आणि तुमचं माझ्या समोर एवढं हतबल होण्याचं कारण काय? मी मागणं मागावं एवढीच तुमची इच्छा आहे ना? ठीक आहे मी मागतो, पण अगोदर तुम्ही विटेवरती उभे राहा. भगवान परमात्मा विटेवरती उभे राहिले आणि तुकोबारायांना म्हणतात तुकोबाराय मागा तुम्हाला काय पाहिजे? त्यास तुकोबाराय म्हटले देवा मी मागतो, पण माझी एक अट आहे. भगवान परमात्मा तुकोबारायांना म्हणतात तुकोबाराय तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत, तुम्ही काहीही मागा. तुकोबाराय म्हणे देवा तसं चालणार नाही. मी मागणं मागायचं आणि मग तुम्ही म्हणायचं की तुकोबाराय एवढं सोडून दुसरं काहीतरी मागा.
मग असं चालणार नाही. विचार तो वचना आधी करावा. शहाण्या माणसाने बोलून विचारात पडू नये, विचार करून बोलावं. त्यावेळेस तुकोबारायांना भगवंत म्हटले, तुकोबाराय, मी मंत्री नाही, मी देव आहे. तुम्हाला जे पाहिजे ते देण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, म्हणून तुम्ही काहीही मागा. त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, देवा परत एकदा सांगतोय, मला गरज नाही, परंतु तुम्ही म्हणता म्हणून मी मागणं तुमच्याकडे मागतोय. आणि असं मागणं मी तुमच्याकडे मागणार आहे की जे मागणं मागितल्याच्या नंतर दुसरं काहीच मागायचं शिल्लक राहणार नाही. ते मागणं मागितलं की मग माझं जगणं जे आहे ते भलं होईल. आणि म्हणून ते मागणं जर काय असेल तर ते आहे संत संगती. आणि तुकोबाराय त्या संत संगतीची मागणी भगवंताकडे करतात. तुकोबाराय म्हणतात की हे भगवंता, मला त्या संतांची संगती पाहिजे. आणि तुकोबाराय संत संगतीची मागणी करतात, कारण त्या संतांच्या संगतीमध्ये प्रत्येक जीवाचा उद्धार होतो. फक्त माणसाचाच होतो असं नाही, तर जड आणि मुडाचा सुद्धा उद्धार त्या संतांच्या संगतीमध्ये होत असतो. विठ्ठल विठ्ठल. जड असणारी ती भिंत, त्या भिंतीचाही उद्धार त्या ठिकाणी संत संगतीने झाला. आणि मूढ असणारा तो रेडा, त्या रेड्याकडे कोणतीच विद्या नव्हती, कोणत्या शास्त्राचं ज्ञान नव्हतं, परंतु फक्त त्या संतांची संगती त्या रेड्याला झाली. तर आज त्या रेड्याचं त्या ठिकाणी आळ्याला मंदिर आहे. आणि आपल्यासारखे रेड्या आज त्याच्या समोर नतमस्तक होतात. त्याचं कारण जर काय असेल तर माऊलींची त्याला झालेली सत्संगती. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू आपण पर घे नाही ते साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कुलयुगी. त्या संतांच्या संगतीमध्ये त्या रेड्याचा उद्धार झाला किंवा त्या भिंतीचाही उद्धार झाला. त्या भिंतीमध्ये विशेष असं काहीच नाहीये. आपल्या भिंतीसारखी ती भिंत आहे, पण आज त्या भिंतीला एवढं महत्व प्राप्त झालं. आपल्याकडे मंदिराला भिंती आहे, पण त्या आळंदीमध्ये त्या भिंतीचं मंदिर आहे, कारण त्या भिंतीला त्या ठिकाणी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई या संतांचं सानिध्य प्राप्त झालं. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा त्या संत संगतीची मागणी करतायत. कारण जीवनामध्ये धन संपत्ती पद प्रतिष्ठा कितीही आपण मिळवला तरी सुद्धा एक दिवस तो नाश पावणारा आहे. आणि म्हणून त्या संत संगतीमध्ये माणसाचा उद्धार होतो. आणि म्हणून तुकोबाराय त्या ठिकाणी भगवंताला म्हणतात की हे भगवंता, मला त्या संतांची संगती तुम्ही द्या की जेणेकरून त्या संतांच्या संगतीमध्ये माझं जगणं त्या ठिकाणी भलं होईल. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे जीने, 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 तुका म्हणे जीने,
संघष्टने. तुकोबराय म्हणतात देवा त्या संतांची संगती तुम्ही मला द्या की मग जेणेकरून माझं जगण्याचं भलं होईल. आता भगवान परमात्माने तुकोबरायांचं हे मागणं ऐकलं आणि पुन्हा भगवान परमात्मा पहिल्यासारखे विटेवरून खाली उतरले, कटेवरचे हात काढले, उपरण तुकोबरायाच्या समोर अंतरलं, गुडघे टेकून बसले आणि मग भगवंत म्हटले तुकोबराय एवढं सोडून दुसरं काहीतरी मागा. तुकोबराय म्हटले देवा तसं चालणार नाही, कारण मी तुम्हाला अगोदर अट घातली होती त्यावेळेस तुम्ही म्हणाला जे पाहिजे ते मागा. आता देवा तुला त्या वचनापासून फिरता येणार नाही. एकतर मी तुझ्याकडे मागितलंच नव्हतं, तुलाच हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचं होतं, त्याला माझा इलाज नाही. आता जे मागणं मी मागतोय ते दे, नाही तर मग सांग की मी बोलून चूक केली, तुम्ही मागितलेलं मागणं मी देऊ शकत नाही. मी इथून निघतो आणि सगळ्या वारकऱ्यांना सांगतो की याच्या वारीला येत जाऊ नका, हा मागितलेलं देत नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा तुकोबरायांना म्हटले तुकोबराय मी देतो, पण मला सांगा की ती संत संगती तुम्हाला कशा करता पाहिजे. तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जिने भले संत संघष्टने, माझं जगण्याचं भलं व्हावं याच्या करता मला ती संत संगती पाहिजे. आणि आता भगवान परमात्म्याने तुकोबरायांना विचारलं की तुकोबराय किती वेळाची किती काळाची संत संगती तुम्हाला पाहिजे. त्या वाल्ह्याला नारदजी किती वर्ष भेटत होते तेव्हा वाल्ह्याचा वाल्मिक झाला. त्या वाल्ह्याला जर नारदजी किती वेळ भेटले असतील तर फक्त राम नामाचा उपदेश करेपर्यंत, आणि तेवढ्याच वेळाची संत संगती वाल्ह्याचा वाल्मिक बनवून गेल्या. आणि त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आलं की मग बोलिला वाल्मिक करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. भगवंताला सुद्धा त्या वाल्मिक ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागलं. आणि मग भगवान परमात्मा तुकोबरायांना विचारतात की तुकोबराय त्या वाल्ह्याला नारदजी किती वर्ष भेटायला पाहिजे होते. तुकोबराय म्हणे देवा त्याला वर्ष कशाला लागतात. देव म्हणे मग किती महिने. म्हणे देवा महिने सुद्धा लागत नाही. म्हणे मग किती आठवडे. तुकोबराय म्हणे आठवडेही लागत नाही. मग किती दिवस. तर तुकोबराय म्हटले देवा दिवस तरी काय करायचे. मग तुकोबराय किती तास. तुकोबराय म्हटले तासही लागत नाही. म्हणे मग किती मिनिट. तुकोबराय म्हणे देवा मिनिट सुद्धा लागत नाही. म्हणे मग तर तुकोबराय म्हणतात निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती. अर्धा निमिष फार झाला. आता अर्धा निमिष म्हणजे काय तर आपली पापणी लावती तेवढा वेळ, डोळा झाकतो आणि उघडतो तेवढा वेळ म्हणजे 1 निमिष, आणि त्यातलाही अर्धा निमिष तुकोबराय म्हणतात तो फार झाला. आणि त्या अर्धक्षण संत संगतीचं पुण्य महत्व किती आहे तर त्या ठिकाणी सुंदर असं एक उदाहरण आहे की वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र यांच्यातलं वाद संपल्याच्या नंतर वसिष्ठ ऋषी आता विश्वामित्रांकडे गेले आणि काही दिवस राहिले. आणि ते वसिष्ठ ऋषी परत येत असताना विश्वामित्रांनी 1000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य त्या वसिष्ठ ऋषींना दान दिलं. आणि आता वसिष्ठ ऋषी परत गेले. आता काही दिवसांनी विश्वामित्र वसिष्ठांकडे आले. तेही काही दिवस राहिले. आणि ते परत जात असताना त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषींनी अर्धक्षण संत संगतीचं पुण्य त्या विश्वामित्रांना दान दिलं. परंतु त्या विश्वामित्रांचा चेहरा पडला. त्यांनी विचार केला म्हणे कुठे 1000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य, कुठे अर्धक्षण संत संगतीचं पुण्य. वसिष्ठांनी ओळखलं आणि विश्वामित्रांना सांगितलं की म्हणे तुम्ही दिलेल्या दानापेक्षा मी दिलेलं दान श्रेष्ठ आहे. आणि तुम्हाला जर ते खरं वाटत नसेल तर आपण देवांना विचारू. आणि आता ते दोघंही ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला म्हणे की सांगा 1000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य जास्त की अर्धक्षण संत संगतीचं पुण्य जास्त. ब्रह्मदेव म्हणे माझ्याकडे फक्त सृष्टीच्या उत्पत्तीचं काम आहे, तुम्ही विष्णूकडे जा. विष्णू भगवंताकडे आल्याच्या नंतर विष्णू भगवंताने सांगितलं तुम्ही भगवान भोलेनाथांकडे जा. पुन्हा त्या ठिकाणी भगवान शिवजींकडे दोघे आले आणि विचारले की सांगा अर्धक्षण संत संगतीचं पुण्य जास्त आहे की 1000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य जास्त आहे. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं तुम्ही शेषाकडे जा. पुन्हा दोघेही शेष भगवंताकडे आले
आणि त्या शेषाला विचारलं म्हणे, सांगा अर्धक्षण संत संगतीचं पुण्य जास्त आहे की 1000 वर्षीच्या तपश्चर्येचं पुण्य जास्त आहे? तर शेषाने सांगितलं, माझ्या डोक्यावरती हे जे पृथ्वीचं ओझं आहे ते थोडंसं बाजूला करा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आता त्या विश्वामित्रांना आपल्या तपश्चर्याचा अभिमान होता. विश्वामित्र म्हणे, मी माझ्या 1000 वर्षीच्या तपश्चर्याचं पुण्य दान करतो, पृथ्वीने थोडंसं वरती जावं. पण ती पृथ्वी किंचितही हलली नाही. आता वसिष्ठ ऋषी म्हणतात, मी माझ्या अर्धक्षण संत संगतीचं पुण्यदान करतो, पृथ्वीने थोडंसं वरती जावं. 4 फूट ती पृथ्वीवरती गेली. आणि आता शेषाने विचारलं, मिळालं उत्तर की देऊ? आणि आता त्या ठिकाणी त्या विश्वामित्रांच्या लक्षात आलं की अर्धक्षण संत संगतीचं पुण्य त्या 1000 वर्षीच्या तपश्चर्येच्या पुण्यापेक्षा जास्त आहे. एवढी ताकद त्या संत संगतीमध्ये आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती. अर्धा निमिष जरी त्या संतांची संगती घडली तर मग मोक्ष सुद्धा त्याच्या पायावरती विश्रांती करायला येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग भगवान परमात्मा तुकोबारायांना म्हटले, तुकोबाराय असं जर असेल तर मग मी तुम्हाला अर्ध्या क्षणाची संत संगती देतो, ती घ्या आणि निघा. तर तुकोबाराय म्हटले, देवा तुम्हाला मूर्ख समजलंय का? अरे ज्ञानोबारायांनी आम्हाला कुणाकडे मागावं, काय मागावं आणि कसं मागावं हे ज्ञानोबारायांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून ही अर्धक्षणाची संत संगती मी मागण्याकरता तुझ्याकडे आलेलो नाही, कारण या अर्ध्या क्षणाच्या संत संगतीने माझं जगणं हे भलं झालेलं आहे. कारण ज्या वेळेस मी तुझ्याकडे आलो आणि तुम्हाला म्हणालास की तुकोबाराय काहीतरी मागा, आणि ज्या वेळेस मी तुला सांगितलं की मला काहीच तुझ्याकडे मागायचं नाही, त्याच वेळेस माझं जगणं भलं झालेलं आहे. मग भगवंताने प्रश्न केला की तुकोबाराय तुमचं जगणं जर भलं झालेलं आहे तर मग पुन्हा पुन्हा ती संत संगती तुम्ही का मागता? तर तुकोबाराय म्हणे, देवा ती क्षणिक संत संगती मागायला मी तुझ्याकडे आलेलोच नाही, तर मला नित्यत्वाची संत संगती पाहिजे की जेणेकरून त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर मीही त्या संतांच्या चरणापासून दूर होऊ नये आणि त्या संतांनीही मला त्यांच्या चरणापासून दूर करू नये, अशी नित्यत्वाची संत संगती मला पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. हरिजनाची भेटी हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. तुकोबाराय म्हणतात की देवा त्या क्षणभर संत संगतीनं आमचं जगणं अगोदरच भलं झालेलं असल्यामुळे मला नित्यत्वाची संत संगती पाहिजे की जेणेकरून त्या संतांची अंग संग तुटी मला होऊ नये. अंग तुटी होऊ नये सेवे करता आणि संग तुटी होऊ नये विचारा करता. विठ्ठल विठ्ठल. आता हे झालं तुकोबारायांचं. परंतु तुमचा आमचा जर विचार केला
तर आज ते तुकोबाराय किंवा बाकी संत आपल्याला भेटतील की नाही हे सांगता येत नाही. म्हणून त्या संतांची अंगतुटी संगतुटी ही होईल की नाही तेही सांगता येत नाही. त्या संतांचा वियोग आपण सहन करू, कारण त्या रेड्यालाही त्या संतांचा वियोग सहन करावा लागला. भिंतीलाही अगोदर ज्ञानोबरायांची संगती प्राप्त झाली, परंतु नंतर तिलाही वियोग सहन करावा लागला. जसा त्यांनी तो वियोग सहन केला तसा त्या संतांचा वियोग आपणही सहन करू, परंतु त्या संत विचारांचा वियोग आपल्या जीवनामध्ये होऊ नये. आणि तो जर होऊ नये असं वाटत असेल तर, ज्ञानोबरायांचा वियोग होऊ नये असं वाटत असेल तर, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपल्याकडे आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या कमीत कमी 5 ओव्या तरी दररोज प्रत्येकाने वाचल्या पाहिजे. तुकोबराय सुद्धा आपल्याला भेटू शकत नाही, कारण तुकोबराय भेटणं एवढं सोपं नाही. त्या निळोबारायांनी 42 दिवस अनुष्ठान केलं, अन्न पाण्याचा त्याग केला आणि त्यावेळेस निळोबारायांना त्या ठिकाणी तुकोबारायांची भेट झाली. म्हणून तुकोबाराय आपल्याला एवढ्या सहजासहजी भेटू शकत नाही, पण त्या तुकोबारायांचे विचारांची भेट होणं आवश्यक आहे. म्हणून त्या संतांचा वियोग आपल्याला होणारच आहे, झालेलाच आहे, परंतु त्या संत विचारांचा वियोग आपल्या जीवनामध्ये होऊ नये म्हणून गाथा आणि ज्ञानेश्वरी सगळ्यांनी वाचलंच पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात की देवा, त्या संतांची अंगतुटी संगतुटी मला होऊ नये, तसं आपणही त्या भगवंताकडे प्रार्थना करावी की त्या संत विचारांची अंग संगतुटी आम्हाला होऊ नये. आणि तुकोबाराय म्हणतात देवा, त्या संतांची अंगतुटी संगतुटी मला होऊ देऊ नको, कारण अंगतुटी त्या सेवेकरता होऊ नये, संगतुटी विचाराकरता होऊ नये, मला त्या संतांची संगती प्राप्त झाली पाहिजे. आणि आता भेटले जरी ते संत आपल्याला, तरी ते संत आपण ओळखू शकत नाही, कारण त्या काळात जर ज्ञानोबरायांना लोकांनी ओळखलं असतं तर एवढा त्रास त्यांना दिला नसता. आणि त्यांच्या मानाने आपलं दुःख जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ते शून्य आहे. तुकोबारायांनी खूप त्रास दिला, म्हणजे संत कळण्याकरता त्या ठिकाणी संतच व्हावं लागतं. म्हणून ते संत सगळ्यांनाच कळत नाही, परंतु तुकोबाराय म्हणतात की देवा, त्या संतांची अंगतुटी संगतुटी मला होऊ देऊ नको. आता तुकोबारायांना त्या ठिकाणी देवाने विचारलं की तुकोबाराय, त्या संतांच्या संगतीची तुम्ही इच्छा का करता? त्या संत संगतीची आवड तुमच्या मनामध्ये का निर्माण झालेली आहे? तर तुकोबाराय म्हणतात की देवा, त्या संतांच्या संगतीमध्ये जगण्याचं भलं होतं आणि म्हणून ती संत संगतीचा वियोग माझ्या जीवनामध्ये होऊ नये, एवढंच त्या ठिकाणी मागणं मी तुझ्याकडे मागत आहे. आणि म्हणून सुंदर असं मागणं तुकोबारायांनी त्या देवाकडे मागितलं. आणि तुकोबाराय म्हणतात, हीच माझी आवड आहे, ती तुम्ही पूर्ण करा. अभंगाचं
ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबऱ्या त्या ठिकाणी भगवंताला म्हणतात की देवा, की संत संगती हीच माझी आवड आहे आणि म्हणून मला तुम्ही ती संत संगती द्या की जेणेकरून माझं जगणं भलं होईल. त्यावेळेस भगवंत तुकोबरायांना म्हणतात की तुकोबराय, तुम्ही म्हणता की माझं जगणं अगोदरच भलं झालेलं आहे आणि मग परत ती संत संगती का मागता? तर तुकोबराय म्हणतात देवा, एखादी वस्तू माणसाला आवडावी, ती मिळावी, परंतु ती कायम स्वरूपी माणसाच्या जवळ राहिली नाही की मग त्या वस्तूची आवड माणसाच्या मनामध्ये सतत असते आणि तसंच मला झालेलं आहे आणि म्हणून ती संत संगती तुम्ही मला द्या. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात त्या संत संगतीची मला आवड आहे. आता माणसाची आवड वेगळी आणि गरज वेगळी आहे. कारण गरजेत व्यभिचार चालतो पण आवडीत व्यभिचार चालत नाही. कारण एखादा 2 दिवसाचा उपवासी माणूस जर आपल्या दारात आला आणि आल्याच्या नंतर जर त्याने आपल्याकडे भाकरी मागितली, त्यावेळेस आपण त्याला सांगावं की स्वयंपाक व्हायला अजून वेळ आहे, परंतु शिळी भाकर घरात आहे. आता तो म्हणणार नाही आपण शिळं खात नसतो, कारण त्याला भूक लागलेली आहे. मग त्यावेळेला त्याला ताजी ऐवजी शिळी चालते, भाकरी चपाती ऐवजी भाकरी चालते, कारण त्याला गरज आहे. म्हणजे गरजेत व्यभिचार चालतो पण आवडीचं मात्र तसं नाही. त्याच्यावरती सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे की म्हणतात गावात एका सावकाराकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम होता आणि आता वास्तुशांती करता गुलाबजामुन त्यांनी केले आणि त्याच गावातला एक वारकरी, त्याला ते गुलाबजामुन खूप आवडायचे पण शेतात कामाला गेल्यामुळे त्याला जेवायला येता आलं नाही. पण त्या सावकाराच्या लक्षात होतं की या वारकऱ्याला गुलाबजामुन आवडतात आणि म्हणून त्या सावकाराने एक डबाभर गुलाबजामुन त्याच्याकरता बाजूला काढून ठेवले. आणि संध्याकाळी हा वारकरी घरी आला, हातपाय धुतले, हरिपाठ झाला, जेवण केलं आणि आता आपल्या जागेवरती घोंगडीवरती जाऊन बसला आणि तेवढ्यात सावकार हातात गुलाबजामुनचा डबा घेऊन त्या ठिकाणी हजर झाला आणि त्या वारकऱ्याला सांगितलं की वारकरी दादा, आमच्याकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम होता आणि मला माहित आहे तुम्हाला गुलाबजामुन आवडतात आणि म्हणून मी तुमच्यासाठी हे बाजूला काढून ठेवले. वारकऱ्याने सांगितलं परत घेऊन जा, कारण मी आताच जेवण केलं, आता माझ्या पोटात भूक नाही. त्यावेळेस त्या सावकाराने सांगितलं म्हणे मी सकाळपासून लेकरांना हात लावू दिला नाही, तुमच्याकरता मी हे सगळे बाजूला काढून ठेवले. परंतु त्या वारकऱ्याने सांगितलं म्हणे माझ्या तोंडात जरी बोट घातलं तर बोटाला भाकर लागे इतकं माझं पोट भरलं, आता माझ्या पोटात पाण्यालाही जागा नाही. परंतु त्या सावकाराने सांगितलं म्हणे वारकरी दादा, फक्त एकदा तुम्ही त्याच्याकडे पहा कसे पाकात भिजलेले आहे आणि फक्त तुम्ही नावाला एक खा, तुमचा प्रसाद म्हणून मी उरलेले परत घेऊन जातो. त्यावेळेस वारकऱ्याने त्या सावकाराचं मन मोडू नये म्हणून नावाला एक खायला गेला, पण आवडीचे असल्यामुळे त्याच्यात एकही शिल्लक ठेवला नाही. याला म्हणतात आवड. कारण 2 दिवसाचा उपवासी असणारा माणूस, त्याला भाकर मिळणं ही त्याची गरज आहे. मग त्याला 2 दिवसाची शिडी असली तरी चालते, पण पोट भरलेल्या अवस्थेतही गुलाबजामुन संपवणं याला आवड असावी लागते. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की देवा, त्या संत संगतीची मला आवड आहे आणि म्हणून ती संत संगती मी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे मागतोय. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या ठिकाणी आता भगवान परमात्मा तुकोबरायांना म्हटले, तुकोबराय तुम्ही आलात, माझं दर्शन घेतलं, खूप आनंद मला झाला. मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही माझ्याकडे संत संगती मागितली. मी तुम्हाला क्षणभर देतो म्हणलो, तुम्ही नित्यत्वाची मागितली. पण मग तुकोबराय मला सांगा की तुम्ही संत म्हणतात कुणाला? ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला तुम्ही संत म्हणत असाल तर त्यांची संगती मी तुम्हाला देतो, कितीही देतो. ज्याच्या जो गळ्यात त्या ठिकाणी जो डोक्याला फेटा बांधून कमरेला उपर्ण बांधून कीर्तन करतो त्याला जर तुम्ही संत म्हणत असले तर मी त्याचीही संगती देतो. जो कपाळाला गंध लावतो त्याला जर तुम्ही संत म्हणत असले तर त्याचीही संगती मी तुम्हाला देतो. परंतु तुकोबराय मला अगोदर सांगा की
तुमच्या दृष्टीने संतांची व्याख्या काय आहे, तर त्याचं उत्तर तुकोबराय अभंगाच्या प्रथम
म्हणतात की देवा, ज्या संतांच्या संगतीमध्ये सतत देवाचं चिंतन आहे, देवाचं चिंतन जे संत सतत करतात, त्या संतांची संगती तुम्ही मला द्या, असं सुंदर असं मागणं तुकोबरायांनी त्या ठिकाणी भगवंताच्या समोर मांडलेलं आहे. आणि म्हणून आपणही त्या भगवान परमात्म्याकडे एकच प्रार्थना करायची की हे भगवंता, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एकतरी अशी संध्याकाळ, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामध्ये अशी एक गाय दे, ध्रुवा परिधान दे, कर्णा परिधान दे, ध्रुवा परिधान दे, कर्णा परिधान दे, दुर्ग डोळा पाय माझा, घेऊन या मरणाने, घेऊन या मरणाने, घेऊन या मरणाने. एकच मागणं आपणही त्या भगवान परमात्म्याकडे मागायचं की हे भगवंता, माझ्याही हातून तुझं तोडकं मोडकं नामस्मरण होऊ दे. आणि म्हणून एकदा सगळ्यांनी आता हात वरती करून त्या भगवंताचं भजन करायचं. विठोबा रखुमाई,